पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। 65% जास्त तरुण लोकसंख्या असलेल्या भारत जगातील सर्वात तरुण देश मानला जातो। रोजगारापासून ते हक्कांपर्यंतच्या विविध मागण्यांसाठी देशोदेशी तरुण रस्त्यावर उतरताना दिसतात, पण ज्या संसदेच्या सभागृहात कायदे बनत असतात तिथं मात्र या तरुणांचा दुष्काळ पाहायला मिळतोय। देशातील संसद आणि विधानसभांमध्ये 40 वर्षांखालचे खासदार आणि आमदार यांची संख्या अत्यंत मोजकी आहे आणि त्यातही या तरुण लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय घराणेशाहीचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतो। राजकारणामध्ये तरुणांना खरोखरच स्थान मिळतंय की सत्ता आणि पदांची कडी अजूनही प्रस्थापितांकडेच आहे, त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। राजकारणात तरुण नेत्यांचा दुष्काळ। 40 वर्षाखालील आमदार खासदारांची आकडेवारी कमी, तरुण खासदारांमध्ये घराणेशाहीची संख्या अधिक। राजधानी दिल्लीच्या जंतर मंतर पासून ते विविध राज्यांच्या रस्त्यांपर्यंत तरुणाई आपल्या हक्कासाठी धडक मारताना दिसते। अलीकडे याच तरुणाईने सत्ताधाऱ्यांना परीक्षेसंदर्भात कायद्यात सुधारणा करायला लावली आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला लावला। मात्र लोकशाहीच्या सर्वात मोठ्या व्यासपीठावर म्हणजे संसद आणि विधानसभांमध्ये या तरुणांचे प्रतिनिधित्व अवघे काही टक्केच असल्याचं वास्तव आहे। अलीकडे झालेल्या एका वृत्तसंस्थेने केलेल्या अहवालानुसार संपूर्ण देशातील 4131 आमदारांपैकी 40 वर्षे किंवा त्यापेक्षाही कमी वयाचे आमदार केवळ 344 म्हणजेच अवघे 8.03% आहेत। तर लोकसभेत 40 वर्षाखालील खासदारांची संख्या केवळ 40 इतकीच मर्यादित आहे। यावरून हा देश खरंच तरुणांच्या हाती आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। संसदेत एकूण 40 वर्षाखालील 40 खासदार आहेत। 40 पैकी 6 खासदार जेनजी वयोगटातील आहेत। 40 पैकी 24 खासदार राजकीय घराण्यातील आहेत। भाजपच्या 240 खासदारांपैकी 9 खासदार तरुण आहेत। त्यापैकी 5 खासदार राजकीय पार्श्वभूमी असलेले आहेत। काँग्रेसच्या 98 खासदारांपैकी 7 खासदार तरुण आहेत। समाजवादी पक्षाच्या 37 खासदारांपैकी 7 खासदार तरुण आहेत। तेलुगू देसमच्या 16 खासदारांपैकी 4 खासदार तरुण आहेत। तरुण खासदारांमध्ये घराणेशाही आणि राजकीय वारसा असलेल्यांची संख्या अधिक आहे। राज्यांमधील विधानसभामध्येही चित्र फारसं वेगळं नाही। देशातील 31 विधानसभामधील एकूण आमदारांपैकी 344 आमदार तरुण आहेत। या तरुण आमदारांमध्ये तब्बल 121 आमदारांना राजकीय वारसा लाभलाय, म्हणजेच एकूण संख्येच्या 35.02% आमदार घराणेशाहीच्या वारशातून आले। याला अपवाद तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांनी वेगळा आदर्श दाखवला असून इथे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य तरुणांना विधानसभांची कवाडे खुली झाली आहेत। महाराष्ट्रातील 16 पैकी 12 तरुण आमदारांचे नातेवाईक राजकारणात प्रस्थापित आहेत। ओडिशात 16 आमदारांपैकी 14 तरुण आमदार राजकीय घराण्यातील आहेत। उत्तर प्रदेशात 32 पैकी 23 तरुण आमदार राजकीय घराण्यातील आहेत। महाराष्ट्रात आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे, रक्षा खडसे, श्रीजया चव्हाण किंवा रोहित पाटील असोत किंवा बिहारमध्ये तेजस्वी यादव असोत, हिमाचलमध्ये विक्रमादित्य सिंह हे देशातील प्रमुख तरुण चेहरे हे प्रस्थापित राजकीय घराण्यांचेच वारसदार म्हणून पुढे आले। गैर राजकीय कुटुंबातून येणाऱ्या तरुणांचा राजकारणातील प्रवास आजही आव्हानात्मकच बनलाय। लोकसभा किंवा विधानसभेसाठी किमान 25 वर्ष वयाची वय अट असल्याने जेनझीमधील मोठा वर्ग निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतोय। सामान्यातील सामान्य तरुणाला निवडणूक लढवण्यासाठी लागणारा अफाट निधी आणि पक्षाचे तिकीट मिळवणे कठीण जाते। त्यामुळे तरुण वयात राजकारणात प्रवेश करण्यासाठी राजकीय वारसा हेच सर्वात मोठा सोपा मार्ग ठरतोय। भारतात 65% लोकसंख्या तरुणांची, तिथे संसदेत आणि विधानसभेत तरुण लोकप्रतिनिधींचे प्रमाण 10%हून कमी असणे ही चिंतेची बाब आहे। पक्षाचे झेंडे खांद्यावर उचलण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी तरुणांचा वापर करणारे राजकीय पक्ष प्रत्यक्ष उमेदवारी देताना मात्र घराणेशाही किंवा पैशांचे बळ असलेल्यांनाच प्राधान्य देतात, हे वास्तव नाकारता येणार नाही। सामान्य कुटुंबातील तरुणांना जोपर्यंत राजकीय प्रक्रियेत सन्मानाने स्थान मिळत नाही तोपर्यंत देशाच्या धोरणांमध्ये तरुणाच्या मूळ प्रश्नांची प्रखर मांडणी होणे कठीणच आहे। तरुणांना केवळ मतदार किंवा आंदोलक म्हणून वापरण्याची राजकीय पक्षांची सवय बदलणे गरजेचे आहे। जर सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात संधी मिळाली नाही तर लोकशाहीचा मुख्य उद्देश असलेल्या समान संधी
आणि समावेशकता या तत्वांना तडा जातो. घराणेशाहीमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण न होता सत्ता काही ठराविक कुटुंबांमध्येच केंद्रित राहते, जे सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे या सद्यस्थितीवरून अधिक स्पष्ट झाले. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.